लवांडेला कशी आंघोळ घातली की नाही आमच्या बापूला भंडारी चांगली आंघोळ घातली की जास्त वळवळ करत होतो. संग्राम भंडारी असेल किंवा जे काही नवीन आलेले स्वतःला वारकरी संप्रदायाचे मोठे हे समजतात त्या लोकांसाठी आहे. तुमच्या गुरुला बोलले घुसखोर किंवा काय अजून काही वेगळी भाषा, तुम्ही बोला ना. तुम्ही शाई टाकण्याची गरज नव्हती. आमच्या सारख्यांवर आले असते तर आम्ही पण शाई नाही चिखल घेऊन किंवा सार्वजनिक शौचालयामधले घाण टाकली असती तुमच्या अंगावर. परंतु विकास लवांडे त्यातले नाही. त्यांना एकटं बघितलं आणि त्यांच्यावर ही जी दहशत निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला हे अत्यंत चुकीचं आहे. त्याला वाटतं त्या आप्पाचं पाकिस्तान आहे, काही करेल, काही आमच्या संतांबद्दल लिहिल, काही महाराजांबद्दल लिहिल आणि ते वळवळ करून कोण काय करणार नाही. भंडाऱ्यांसारखे लोक गुन्हेगारी पद्धतीने जर गालबोट लावणार असतील की तुम्ही त्याचं समर्थन केलं नाही पाहिजे. मी तर तुम्ही मला विचारलं हे सेक्युलरच्या नावाने हे जिहादीच आहे तो सगळे बाकी कोण नाही. हिंदू धर्म असू द्या, मुस्लिम असू द्या, सीख असू द्या, ईसाई असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार त्याच्यावर कडक कारवाई होणार. संग्राम भंडारे किंवा त्याच्यासारखे जे काही अनेक लोक आहेत त्या लोकांवर कारवाई होणार. आणि वैचारिक लढाई तुम्ही वैचारिक लढायचं होतं. त्यांच्या केसाला धक्का न लागायला तुम्ही संविधानापेक्षा मोठे नाही आहात. आमच्या संत आणि महाराजांकडे कोणी वाटण्या नजरेने बघत असेल तर त्यांच्या सगळ्यांचे कार्यक्रमच होणार. ही भूमिका आमच्या सगळ्या जणांची आणि कडक भूमिका आहे. मी सकाळी जसं जसं मला बातमी कळली एक तर बापूंना फोन केला की बापू चिंता करू नका, तुमचे सगळे भाऊ मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, तुम्हाला केसालाही धक्का लागणार नाही हे बापूला शब्द देऊन टाकला. शब्द देऊन टाकला. एवढंच केसाला धक्का लागणार नाही जर एवढं छाती ठोकपणे सांगतात ना तर याच पुण्यामध्ये आमच्या चिमुरडीवर अन्याय अत्याचार झाला तेव्हा हे हिंदू धर्माचा माज दाखवणारे लोकांनी म्हणजे तुम्ही तुमच्या ठराविक काहीतरी अजेंडेसाठी चुकीच्या गोष्टी करणार आणि त्याचं समर्थन करणार तर आम्ही त्याचं समर्थन करणार नाही. मुखनाम विठ्ठलाचे कर्म गुन्हेगारी. आणि दुसरं ट्विटही केलं, समर्थनही केलं. नाव शिवा घालतात माझ्या नावाने, मला काही फरक पडत नाही.